सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने येथील कैदींना ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार आहे। सावंतवाडी येथील संस्थानकालीन जिल्हा कारागृहाच्या दर्शनी बाजूच्या डावीकडची संरक्षक भिंत शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळली। या घटनेत सुदैवाने अनर्थ टळला। घटनेमुळे कारागृहाच्या इतर तिन्ही बाजूंसह कारागृहाच्या दर्शनी उजव्या तटबंदीलाही धोका निर्माण झाला असून संरक्षक भिंतीचे वाढीव बांधकाम करताना योग्य नियोजन न केल्यामुळेच सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार चव्हाट्यावर आलाय। 4 महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून संस्थानकालीन दगडी भिंतींवर 4 फुटी चिऱ्याचे विस्तारित बांधकाम करण्यात आलं होतं। कारागृहाच्या संस्थानकालीन ऐतिहासिक दगडी संरक्षक भिंतीवर सिमेंटचे बांधकाम केल्यानं हा प्रकार घडलाय। कारागृहाच्या दर्शनी बाजूच्या डावीकडील सुमारे 60 फूट लांबीची ही संरक्षक भिंत जमीनदोस्त झाली आहे। हे संरक्षण भिंत कारागृहाच्या आतील बाजूने कोसळली आहे। या घटनेमुळे कारागृहाच्या इतर तिन्ही बाजूंसह कारागृहाच्या दर्शनी उजव्या तटबंदीलाही धोका निर्माण झाला असून कारागृहातील कैद्यांना काही दिवसांसाठी ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार असल्याचं कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे यांनी सांगितलं। या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही दाखल झालेत। दरम्यान माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नूतनीकरण तसेच विस्तारित बांधकाम करताना जुन्या वास्तूंची काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। आज सावंतवाडी येथील कारागृहाचं बांधकाम जे एक 2-4 महिन्यापूर्वी झालं होतं ते आज पडलेलं आहे। मी त्याच वेळी आरोप केला होता की हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ज्या जेईने एस्टिमेट केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। कारण हे बांधकाम खरं तर पुरे काळ्या दगडाचं होतं आणि त्याच्यावरती चिऱ्याचं आणि सिमेंटचं बांधकाम करणं खूप चुकीच्या पद्धतीने होतं आणि संबंधित जो जेई आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते एस्टिमेट केल्यामुळे आणि ठेकेदाराने खास करून हे काम निकृष्ट दर्जाचं केलं होतं। कारण ज्या पद्धतीने वाळू ज्या पद्धतीने चिरे हे वापरले होते हे निकृष्ट दर्जाचे होतं। त्यावेळी ते दिसत होते आणि हे फोटोही सुद्धा आम्ही दिले होते सार्वजनिक बांधकाम विभाग, तरी सुद्धा हे बांधकाम करून घेण्यात आलं आणि हे ऐतिहासिक असं कारागृह आज खऱ्या अर्थानं एक निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे पडलेला आहे। त्याचा जो नावलौकिक होता त्याचं जे काही सौंदर्य होतं त्याच्यामध्ये आज कुठे तरी बिघाड होताना दिसलेला आहे। आज खऱ्या अर्थानं दुःख होतंय की अशा तऱ्हेचं ऐतिहासिक कारागृह जे खऱ्या अर्थानं पर्यटकांना हाक देणारं होतं, पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ ठरलं असतं, पण याचं कुठेतरी गालबोट लावण्याचं काम संबंधित बांधकाम विभाग असतील, इथे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत यांच्यामुळे हे झालेलं आहे। आणि मी याविषयी आवाज त्यावेळी उठवला होता आणि याच्या पुढेही सुद्धा आता तर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन सुद्धा करणार। पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारी हे आंदोलन असेल की या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवरती ठेकेदारावरती ह्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे। कारण हे सर्वजण या गोष्टीला जबाबदार आहेत।